आजचा विषय हा काही राजकीय विषय नव्हे. याच्यात एवढं देखील संपूर्ण कार्यक्रमामध्ये एवढं देखील राजकारण नाहीये. याच्यामध्ये आजच्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये फक्त महाराष्ट्राचा विकास, याच्या पलीकडे दुसरा विषय नाही. ज्या समाजाला हजारो वर्षाचा इतिहास आहे, ज्या समाजाची एक वैभवशाली परंपरा आहे, त्या समाजानं पुढे कुठल्या दिशेनं जावं, त्या समाजाने काय आकांक्षा धरावी, आपल्या विकासाचा मार्ग काय आणि कसा निवडावा, ही गोष्ट काही 2-4 महिन्यांची किंवा 5-7 जणांनी बसून नुसती लिहून काढण्याची नाही. त्यासाठी खूप फिरावं लागणार होतं. खूप पुस्तकं, अहवाल, शोध निबंध पाहावे लागणार होते. महाराष्ट्रात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी मोठमोठी माणसं आहेत, संस्था आहेत. त्यांना भेटणं, त्यांचं ऐकून घेणं याची गरज होती. कुठल्याही संशोधनाला एक शिस्त असावी लागते. एक शास्त्रीय पद्धत बसवून त्याप्रमाणे काम करावं लागतं. हे सर्व करण्यासाठी बऱ्याच सामाजिक काम करणाऱ्या लोकांची आवश्यकता होती. संशोधनाची आवश्यकता होती. एका संस्थेची आवश्यकता होती. म्हणून आम्ही महाराष्ट्र सामाजिक नवनिर्माण अकादमीची स्थापना केली. पक्षाचे सरचिटणीस श्री अनिल शिदोरे यांनी अशा प्रकारचं काम करणाऱ्या लोकांची एक टीम तयार केली आणि कामाला सुरुवात झाली. मी जे स्वप्न पाहत होतो किंवा आहे त्याची बांधणी आणि सुरुवात कशा प्रकारे करावी यात बराच कालावधी गेला. आणि त्या अभ्यासातून आम्ही जे समजलो आणि महाराष्ट्राला जे करण्याची आज नितांत आवश्यकता आहे असं आम्हाला जे वाटलं, ते आज आम्ही महाराष्ट्रासमोर अत्यंत नम्रपणे ठेवत आहोत. नमस्कार. नमस्कार अनिलजी, मॉन्क ऑन द गोच्या या एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे. आपले आभार यासाठी की तुम्ही अगदी एका कॉलवरती या इंटरव्ह्यूसाठी तयार झालात. आणि ह्या इंटरव्ह्यूचा मुख्य विषय आहे तो 2014 मध्ये मनसेने जी ब्ल्यूप्रिंट बनवली होती महाराष्ट्राच्या विकासाची, तर त्याच्यामध्ये पर्यटन हा विषय जो तुम्ही समाविष्ट केलेला होता तो ह्या इंटरव्ह्यूचा मुख्य विषय आहे. पण त्या मुख्य विषयाकडे वळण्याच्या अगोदर ऑब्व्हियसली वी वॉन्ट टू नो अबाउट यू. तर तुमच्याबद्दल जेव्हा काही जाणण्याचा प्रयत्न केला तर तो प्रवास जो आहे तो माझ्या मते असे 3 फेजेसमध्ये आहे. तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं बीएससी फिजिक्स मध्ये. त्याच्यानंतर तुम्ही पुणा युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही सोशल वर्क मध्ये तुम्ही गोल्ड मेडलिस्ट आहात. तुम्ही मास्टर्स केली आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर तुम्ही 1996च्या सुमारास तुम्ही ऑक्सफॅम मध्ये जॉईन झालात. ऑक्सफॅम ही लंडन मधली एक प्रख्यात एनजीओ आहे. नाही, 88 मध्ये, सॉरी, 1988 मध्ये तुम्ही तिथे जॉईन झालात. आणि त्यानंतर तुम्ही तुमचा एक 6 वर्षाचा तिकडचा प्रवास, आणि त्यानंतर 2006 मध्ये तुम्ही मनसे जॉईन करता. आणि आज तुम्ही तिकडे एक मुख्य पक्ष नेते आहात. कसं हे डॉट्स तुम्ही कसे कनेक्ट कराल आमच्यासाठी? नाही, तो एक प्रवास आहे. म्हणजे माझी जी सुरुवात आहे ती याची अशी आहे की आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे अशी सुरुवात आहे. मी माझे आई वडील शिक्षक, त्याच्यामुळे आणि 1975 मध्ये जेव्हा देशामध्ये आणीबाणी जाहीर झाली तेव्हा मी साधारण 15-16 वर्षाचा होतो. त्याच्यामुळे साहजिकच एक काय चाललंय याच्यामध्ये देशामध्ये आणि जी सगळी खळबळ चालू होती तेव्हा काहीतरी आपण समाजासाठी केलं पाहिजे आणि समाजाला कनेक्ट केलं पाहिजे असं वाटलं. आणि म्हणून मग विद्यार्थी संघटनेमध्ये मी होतो. विद्यार्थी संघटनेमध्ये असताना तिथे स्ट्रीट प्लेज करणं, एक्झिबिशन्स करणं वगैरे असं सगळं चालायचं. वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनांमध्ये भाग घेतला. मग असं वाटलं की आपण जे काम करणार आहोत सामाजिक त्यासाठी ट्रेनिंग घेतलं पाहिजे. म्हणून मी मास्टर्स इन सोशल वर्क मध्ये गेलो. मास्टर इन सोशल वर्क असताना सुद्धा मी खूप फिरलो. म्हणजे अगदी लकीली काय झालं, पहिल्या काही म्हणजे तुम्हाला ना तुमच्या करिअरमध्ये किंवा आयुष्यामध्ये सुरुवातीला पैशापेक्षा चांगली संधी मिळायला लागते. आणि मला आठवतंय त्यावेळेस मी जेव्हा गोल्ड मेडलिस्ट झालो तेव्हा मला टाटांच्याकडून, त्याच्यानंतर महाराष्ट्र सरकारकडून ऑफर्स होत्या चक्क. मी जेव्हा काही ठिकाणी ऍप्लिकेशन केलं होतं, पण आता जे यशदा आहे त्या यशदामध्ये माझी निवड झाली होती. तर टाटा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस मध्ये पण माझी निवड झाली होती. पण मी गेलो नाही. मला असं वाटलं की तिथं काही शिकता नाही येणार, तिथे ते आपल्याकडून डायरेक्ट घेणार काही, मला शिकलं पाहिजे. आणि म्हणून मग मी हे केलं. त्यामुळे मला तो आहे. त्याच्यानंतर मी मधल्या काही वर्ष ही
आदिवासी भागामध्ये काम केलं. ओके. आणि मग मग त्याच्यानंतर मी मास्टर्स ला आलो. त्याच्यामुळे ऍक्च्युली काय आधी मी 2-1 वर्षाचा अनुभव घेतला आणि मग हे केलं. त्याचं कनेक्शन असं आहे की माझा हा शोध चालू आहे, एक्सप्लोरेशन आहे. तर मी ओके. खूप वेळा गमतीने असं मी म्हणतो की मी राजकारणामध्ये आलोय बाय कंपल्शन. म्हणजे मला इलाजच नव्हता राजकारणात आल्याशिवाय. कारण काय ओके. झालं की हा जो सगळा प्रवास होता, सुरुवातीला स्वयंसेवी क्षेत्रामध्ये काम केलं, मग गोखले इन्स्टिट्यूटमध्ये रिसर्च मध्ये काम केलं, मग पुणे विद्यापीठामध्ये काम केलं, मग ऑक्सफॅममध्ये केलं, स्वतःची कंपनी. मला असं लक्षात आलं किंवा मैत्री सारख्या आमची जी काही व्हॉलंटिअरिझम करणारी अशी एक जी संस्था आहे त्याच्यात काम केलं. मग असं लक्षात आलं, पण 2006 मध्ये मी पदयात्रा काढली आणि त्या पदयात्रेमध्ये मी महाराष्ट्रामध्ये 944 किलोमीटर असा चालत सलग प्रवास केला. किती लोक होती तुमच्या बरोबर या माझ्या प्रवासात? बरोबर पहिल्यापासून शेवटपर्यंत 12 जण होते. फक्त 12 12 जण. जण? नाही, पहिल्यापासून शेवटपर्यंत. पण काही लोक 1 दिवसासाठी चालायचे, कधी 15,000 हजार लोक चालायचे, काही अच्छा. लोक 8 म्हणजे दिवस चालायचे. टप्प्याटप्प्यामध्ये. हा, काही लोक 1 जिल्हा चालायचे, काही लोक 1 तालुका चालायचे, असं व्हायचं. तसे लोक जवळजवळ 1 लाखभर लोक त्याच्यामध्ये सहभागी झाले होते. सहभागी झाले हो. होते. आणि खूपच तो चांगला कारण अनुभव तो होता. मुद्दाही तुम्ही स्ट्रॉंग उचलला होता. हो, दुष्काळ, दुष्काळाचा मुद्दा. पाणी. हो. तर तिथे माझ्या असं लक्षात आलं की मी जे काही स्वयंसेवी क्षेत्रामध्ये काम करतोय, म्हणजे साधारण ही गोष्ट 2006 ची, मी 77-78 मध्ये काम सुरू केलं होतं. म्हणजे जवळजवळ 25-1 वर्ष झाल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं होतं की हे काही खरं नाही. म्हणजे स्वयंसेवी संस्थेचं काम चांगलं आहे, शुद्ध आहे, पवित्र आहे, प्रामाणिक आहे, काही चांगलं प्रयोगशील आहे, अभ्यासू आहे, पण ते समाज बदल करेल असं नाही. समाजामध्ये अच्छा. बदल करण्यासाठी काहीतरी मोठ्या गोष्टीचा आधार घेतला पाहिजे, मोठ्या गोष्टीमध्ये सहभागी झालं पाहिजे. मोठी गोष्ट म्हणजे कुठली? एक तर गव्हर्नमेंट किंवा राजकारण किंवा मीडिया म्हणा किंवा मोठ्या कुठल्या तरी कॉर्पोरेटमध्ये, पण कॉर्पोरेट नाही, पण मुख्यतः गव्हर्नमेंट आणि राजकारण. याशिवाय समाज बदलाचे दुसरा मोठं माध्यम नाही. बरोबर. आणि म्हणून मी सहभागी झालो तिथे. मी जेव्हा पदयात्रा पूर्ण केली त्याच्यानंतर मला राजसाहेब ठाकरेंचा फोन आला की आपण एकदा भेटायचं का, म्हणून मी भेटलो आणि मग पुढे पक्षामध्ये आलो. हे असे ते डॉट्स जोडलेले. ओके. पण मी तसा म्हणजे ज्याला आपण एका अर्थाने मेनस्ट्रीम पॉलिटिक्स पेक्षा राजकारणाला पॉलिटिक्सच्या बरोबर असणारे जे काही सपोर्ट सिस्टीम्स आहेत, ट्रेनिंग आहे, रिसर्च आहे, ऍडव्होकसी, लॉबिंग आहे, अशा प्रकारच्या ह्याच्यातून मी ऍक्च्युली आलो. आणि मग महाराष्ट्र सामाजिक नवनिर्माण अकादमीची स्थापना केली. त्याचा एक पर्पज असा होता की महाराष्ट्राच्या समोर विकासाची ब्लूप्रिंट ठेवणं. त्याच्यामुळे त्या अकादमीच्या मार्फत ते काम सुरू झालं. असं ते त्याच्यामुळे मनसे का त्यातला अगदी पहिलं म्हणजे त्यांचं माझं जमलं. हा एक पहिली गोष्ट. माणूस पटला, अत्यंत खूप चांगलं जमलं, अतिशय चांगली व्हिजन असणारे ते नेते आहेत. नवा पक्ष काढला आहे, नवा तरुणांचा पक्ष आहे. त्याच्यामध्ये मला असं वाटलं की आणि परत बघा 2006 म्हणजे संपूर्ण जगभर बदल चालू होते. बरोबर. त्याच्या वेळेस मला असं वाटलं की हा पक्ष निश्चितपणे काही महाराष्ट्राच्या विकासाच्या याच्यामध्ये योगदान करेल आणि याच्यामध्ये माझी पण स्पेस आहे असं मला वाटतं. म्हणून मी बरोबर. आणि त्याच्यामध्ये बिलकुल कुठल्या पद्धतीची ढवळाढवळ नव्हती, नाही, इंटरफिअरन्स नव्हतं. ओके. तर ह्या ब्ल्यूप्रिंटची मुख्य कल्पना तुमची असं आपण? नाही, मुख्य कल्पना राजसाहेबांची. अच्छा. म्हणजे ओके. एका बैठकीमध्ये आम्ही असं चर्चा केली काय काय आवश्यक आहे. त्याच्यानंतर डिटेलिंग जे आहे ना त्याचं, म्हणजे कुठले विषय असले पाहिजेत, बरोबर, त्याची मेथडॉलॉजी काय असली पाहिजे, नंतर त्याच्यात एक सर्वसाधारणपणे काय गोष्टी असल्या पाहिजेत, हे आम्ही एका ग्रुपमध्ये सगळं एक्सप्लोर करत गेलो. आम्ही महाराष्ट्रातल्या अनेक तज्ञ लोकांशी भेटलो. महाराष्ट्रामधल्या काही नामवंत संस्थांमध्ये गेलो, त्यांच्याशी बोललो, मोठे रेफरन्सेस आणले. देशभर, जगभर कशा प्रकारे राजकीय पक्ष आपापली व्हिजन मांडतात याचा अभ्यास केला. अमेरिकन पॉलिटिक्स, युरोपियन पॉलिटिक्स मध्ये कशा प्रकारे, किंवा ग्रीन्स पार्टी, ऑस्ट्रेलिया मधल्या काही पक्ष कसं काम करतात.
बरोबर. त्यातले काही लोकांशी भेटलो आम्ही. आमच्याकडे काही नॉर्वे आणि फिनलंड मधले काही लोक आले होते. युरोपियन युनियन बरोबर काम करणारे काही लोक होते. ब्रिटिश वाव. गव्हर्नमेंट बरोबर काम करणारे लोक होते. म्हणजे वाव. पॉलिटिक्सच्या अशा अर्थाने आम्ही ते खूप सविस्तर हे केलं होतं. त्याच्यामध्ये त्या त्या टप्प्यावर माझी आणि राजसाहेबांची खूप सविस्तर, खूप प्रदीर्घ चर्चा व्हायची. म्हणजे प्रदीर्घ अनेक दिवसांची चर्चा व्हायची. आणि मग मी जे शेअर करायचो त्याच्यात त्यांची कॉन्ट्रीब्युशन असायची. त्यामुळे मूळ कल्पना निश्चितपणे त्यांची, आणि त्या मधल्या टप्प्यामध्ये त्यांची फार मोठी कॉन्ट्रीब्युशन. बरोबर. त्याच्यामध्ये चक्क तुम्ही टुरिझम हा विषय समाविष्ट केला होता. तर ते करण्यामागची भूमिका काय होती? जगात प्रत्येक प्रगत देशातला माणूस आपल्या परिसराची, शहराची, देशाची आपल्या घरासारखी काळजी घेतो. त्यांच्या परंपरा, स्मारक अभिमानाने जगासमोर ठेवतो. आपल्याकडेही अभिमानाने दाखवण्यासारख्या प्रचंड गोष्टी आहेत. 700 किलोमीटर पसरलेली कोकणची आपली किनारपट्टी आहे. सह्याद्री पर्वत रांगा आहेत, जंगलं आहेत, शिवरायांची गडकिल्ल्यांच्या रूपाने उभी असलेली स्मारकं आहेत, उत्कृष्ट मंदिर आहेत. आपल्या बुलढाण्यात लोणारचं जे विवर आहे ना, ते जगात 3ऱ्या क्रमांकाचं विवर आहे. आणि आपल्या देशातलं एकमेव, उल्कापातामुळे तयार झालेलं. आज आपल्या नागपुरात देशाचा मध्यबिंदू आहे, पण आम्ही कोणाला दाखवत नाही आहोत. आता आपल्या स्मारकांचंच घ्या ना. आपल्या स्मारकांविषयी तर बोलूच नाही. ज्या लोकांनी आपलं आयुष्य ज्या समाजाकरता दिलं, त्यांची स्मारकं आपल्याला धड राखताही येत नाहीयेत. रंग उडालेली निरुत्साही स्मारकं पाहून मला कधी कधी लाज वाटते. आपल्याला या वृत्तीत बदल घडवायला हवा. ही परिस्थिती बदलायला हवी. टुरिझम हा म्हणजे याचं डेफिनेटली पहिली विजन हे राजसाहेबांची, नो डाऊट. म्हणजे त्यांचं त्याविषयीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा खूपच पहिल्यापासून खूप आग्रही होता की टुरिझम हे असलंच पाहिजे. ओके. आणि आम्ही त्या सगळ्या त्याच्याकडे बघत असताना असं बघायचो की म्हणजे टुरिझमच्या ह्याच्यामध्ये आम्ही असं बघायचो की हे फक्त एक असं काहीतरी सेक्टर आहे वेगळा, असं नाही. ओके. हा संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाच्या मधला एक अत्यंत इंट्रिन्सिक पार्ट आहे. म्हणजे तो काहीतरी असा एक वेगळा सेक्टर आहे आणि त्या सेक्टरसाठी काहीतरी केलं पाहिजे ना. इट शुड बी अ पार्ट ऑफ युअर कल्चर, असं राजसाहेबांचं पहिल्यापासून म्हणणं होतं. ओके. आणि महाराष्ट्रामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपण लोकांना दाखवू शकतो, त्या लोकांना आपण समोर ठेवू शकतो. त्याचं आपण एका अर्थाने जगासमोर त्या गोष्टी मांडू शकतो. अशा अनेक गोष्टी आहेत, त्या आपण केल्या पाहिजेत. त्या फक्त पैशासाठी नव्हे, म्हणजे नॉट ॲज अ रेव्हेन्यू किंवा अशा प्रकारच्या नाही, तर महाराष्ट्राचं पण छबी ही जगासमोर आली पाहिजे. ती आली तर गुंतवणूक येईल. म्हणजे गुंतवणूक म्हणजे फक्त टुरिझम मधली गुंतवणूक नाही, तर ओव्हरऑल सुद्धा गुंतवणूक. अशा प्रकारचं एक कल्चर महाराष्ट्राचं हे समोर आलं पाहिजे. हा एक भाग त्याच्यामध्ये. आणि मग निश्चितपणे त्याचं जे काही स्वतःचं एक इकॉनॉमिक्स आहे त्या टुरिझम क्षेत्राचं, त्याचाही विचार आपण त्याच्यात केला पाहिजे, असं आम्ही त्याच्यात विचार केला. टुरिझमची तुम्ही जी संकल्पना त्याच्यामध्ये जी मांडली होती ती ढोबळ नव्हती. म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं असं नाही की तुम्ही गेटवे ऑफ इंडिया प्रमोट केलं पाहिजे, तुम्ही अमुक केलं पाहिजे, तुम्ही एलिफंटा केव्स. तुम्ही सस्टेनेबल टुरिझम बद्दल बोललात. स्थानिक कल्चर, स्थानिक रोजगार ह्यांना प्राधान्य देऊन टुरिझम कसं डेव्हलप करता येईल त्याच्याबद्दलची ती संकल्पना होती. त्याबद्दल मला सविस्तर सांगू शकाल का? हा, म्हणजे मी तुम्हाला मगाशी म्हणतो ना की पर्यटन हे काहीतरी फक्त एखादा उद्योग म्हणून त्याच्याकडे नाही बघितलं पाहिजे. म्हणजे काहीतरी इन्व्हेस्टमेंट करायची आणि काहीतरी पैसे मिळवायचे आणि काही 4 मुलांना त्यातनं रोजगार मिळेल, 4 मुलींना रोजगार मिळेल, अशा इतक्या क्षुल्लक ह्याच्यातून येत. आम्ही तो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभव, बरोबर, महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव, महाराष्ट्राचं सांस्कृतिक जी काही एक लिगसी आहे, खूप मोठी परंपरा आहे सांस्कृतिक, तर ते जगापुढे आलं पाहिजे, हा मुख्य त्यातला येतो. बरोबर. आणि मग त्या अनुषंगाने त्याची मांडणी अशी झाली पाहिजे की ते काहीतरी कुठेतरी फक्त म्हणजे चला वाट बघत बसू, कधी पर्यटक येत आहेत आपल्याकडे, असं न होता
ते जसं परदेशी पर्यटकांना महाराष्ट्राविषयी उत्सुकता असली पाहिजे, तसं महाराष्ट्रातल्या मुलामुलींना सुद्धा, महाराष्ट्रातल्या युवकांना सुद्धा, युवतींना सुद्धा महाराष्ट्राची जी काही गौरवगाथा आहे ती त्यांना कळली पाहिजे. त्याच्यामुळे म्हणजे जसं म्हणजे आम्ही त्याच्यामध्ये तुम्ही जर का बघितलं असेल तर त्या सगळ्या ह्याच्यामध्ये एक ज्ञानशील महाराष्ट्र अशी कल्पना आहे त्याच्यामध्ये. म्हणजे महाराष्ट्रातला माणूस हा उत्सुक असला पाहिजे, जिज्ञासू असला पाहिजे, आसपासचं जग त्यांनी ओळखलं पाहिजे. आपण कसे होतो पूर्वी, जी काही त्याच्या स्मृती आहेत आपल्या समाजाच्या, ज्या ठेव आहे, ती सगळी त्यांनी घेऊन पुढे गेलं पाहिजे. बरोबर. त्याच्यामुळे त्याच्यातला एक महत्वाचा भाग असा होता की इथे आपल्याकडचं किती चांगलं आहे हे लोकांना सांगणं. आता या अनुषंगाने मग त्याचा जो बिल्डअप आहे, म्हणजे मग त्याचं जे इकॉनॉमिक मॉडेल आहे ते इकॉनॉमिक मॉडेल म्हणलं. त्याच्यामुळे हे सस्टेनेबल तुम्ही जे म्हणता आहात ना, त्याची मूळ धारा, वैचारिक धारा, त्याची वैचारिक बॅकग्राऊंड ही आहे की नाही, आमचा महाराष्ट्र खूप मोठा आहे, खूप मोठी परंपरा आहे, मराठी भाषा ही खूप प्रचंड आहे, मराठी संस्कृती ही अतिशय विविध अंगाने आणि सखोल आहे, ती आधी आम्हाला कळली पाहिजे. बरोबर. आम्हाला त्याचा अभिमान निर्माण झाला पाहिजे आणि तो अभिमान निर्माण झाल्यानंतर आम्ही तो जगासमोर आणला पाहिजे, अशा प्रकारचा तो आहे. त्याच्यामुळे साहजिकच त्याच्यामध्ये एक सस्टेनेबिलिटीचा भाग येतो. ओके. ज्या वेळेला ही ब्ल्यूप्रिंट प्रेझेंट केली गेली किंवा महाराष्ट्राला अर्पण केली गेली, तर राजसाहेबांचं त्याच्यामध्ये जे नॅरेशन होतं, तर त्यांनी पहिल्यांदाच त्याच्यामध्ये सांगितलं होतं की ही ब्ल्यूप्रिंट राज्य सरकार, महानगरपालिका आणि स्थानिक नगरपालिका, जिल्हा पातळीवरच्या नगरपालिका, तर या सगळ्यांना तुम्ही ही महाराष्ट्राची ब्ल्यूप्रिंट अर्पण करत आहात. म्हणजे ह्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा असा अधिनिवेश नव्हता की एमएनएस मनसे सत्तेवरती येईल आणि मग ही आम्ही राबवू. याच्यामध्ये जो पार्ट होता, जो मुख्य पार्ट आणि जो फार मला त्याच्यामधली जी धारणा होती ती मला फार पटली, आवडली, की तुम्ही स्वतःसाठी हे सीमित नाही ठेवलं. तुम्ही म्हणालात की बाबा हे ज्ञान आहे, ही ज्ञान गंगा आहे आणि तुम्ही सगळ्यांसाठी ती ओपन करून ठेवत आहात. तर त्याला कसा रिस्पॉन्स मिळाला होता 2014 पासून आतापर्यंत? एक गंमत तुम्हाला सांगतो. म्हणजे तुम्ही म्हटलं ते बरोबर आहे की त्यांचं वाक्य असं होतं की आम्ही ही आज हे महाराष्ट्राला अर्पण करीत आहोत. बरोबर. मी अक्षरशः अर्पण करत आहोत, त्याच्यामध्ये काही हे ठेवलं नाही. हो. पण आम्ही राजकीय पक्ष आहोत. आम्ही आमच्याकडे जे आम्ही अभ्यास केला होता किंवा जे आम्ही त्याची तयारी केली होती ते सगळं मात्र दिलं नाही बरं का त्या ब्ल्यूप्रिंटने. ओके. अच्छा. कारण आम्ही राजकीय पक्ष आहोत. आम्हाला काही गोष्टी अशा ठेवल्या पाहिजेत की जेव्हा आम्ही सत्तेवर येऊ तेव्हा त्या गोष्टी करू. त्याची एक झलक फक्त आम्ही त्याच्यामध्ये दिली होती. त्याच्यामुळे मी तुम्हाला अगदी खरं सांगतो, आज जवळजवळ 6 वर्षांनी हे सांगतोय. कोणी मला विचारलं नाही आतापर्यंत, म्हणून तुम्ही विचारलं म्हणून तुम्हाला सांगतो. आम्ही फक्त आमच्याकडे जेवढा अभ्यास केला ते पैकी फक्त 15 ते 20% मांडलाय त्याच्यात. म्हणजे तुम्ही त्यातली जर का पर्यटनाची ब्लूप्रिंट पाहिलीत तर त्याचे रेफरन्सेस तुम्ही जर का खाली पाहिलेत, काही रेफरन्स आहेत त्याच्यामध्ये, हे काहीच नाही. आम्ही युरोपियन देशांमधल्या त्यांच्या टुरिझम प्लॅन्सचा इतका बारीक अभ्यास केला आहे. म्हणजे तुम्हाला गंमत सांगतो, आम्ही दुभाषे आणून जर्मन आणि फ्रेंच भाषेमधल्या त्यांचं जे साहित्य आहे टुरिझमवरचं तेही त्याचंही भाषांतर करून इंग्लिश आणि इंग्लिश इंटू मराठी असं केलं. वाव, खूपच. म्हणजे फक्त टुरिझमचा जर का आमच्याकडे असलेले सगळा हे मांडायचा असेल तर आम्हाला 1001 पानाचा पुस्तक लिहायला लागेल, एवढा अभ्यास झाला होता आमचा. पण आम्ही काय शेवटी कसं होतं की त्या 3 तासामध्ये आणि एका याच्यामध्ये तुम्ही सादर करताना तुम्ही ती मांडलं पाहिजे. एका अर्थाने तुम्ही सो इट वॉज एक्झिक्युटिव्ह समरी. पण त्याच्यानंतरचा रिस्पॉन्स फार चांगला नाही हे लक्षात घ्या. म्हणजे आता आम्ही असं म्हणतो की आम्ही महाराष्ट्राला अर्पण करीत आहोत, त्याचा अर्थ का फक्त महाराष्ट्राच्या मतदारांना अर्पण करीत आहोत का? बरोबर. किंवा महाराष्ट्राच्या शहरांना अर्पण करत आहोत, तिथल्या राजकीय लोकांना अर्पण करत आहोत? नाही, नागरिकांना पण नाही, महाराष्ट्राला अर्पण करत आहोत. म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासाला, महाराष्ट्राच्या भविष्याला, महाराष्ट्राच्या वर्तमानाला, महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाला, मराठी संस्कृतीला अर्पण करत आहोत. तेच आमचे कॉन्ट्रीब्युशन आहे. पण मी तुम्हाला गंमत सांगतो, लोकांनी ते सिरियसली नाही घेतलं. मला माहित नाही काय. म्हणजे उदाहरणार्थ राजकीय पक्ष सोडा,
पण मला कुठल्या वृत्तपत्रांनी पण ते सिरियसली घेतलं असं वाटत नाही. म्हणजे त्याच्यावर एखादं छोटं टिप्पण एक 200 शब्दांचं यायला काय हरकत होती हरकत की बरोबर. मग काय काय घेतलंय का त्याच्यामध्ये एक आर्थिक धोरणापासून आज जीएसटीचा आपला सगळा घोळ चालू आहे. बरोबर. आम्ही त्याच्याविषयी किती डिटेलमध्ये लिहिलंय. आज शिक्षणाचा घोळ चालू आहे. शिक्षणाविषयीचं कितीतरी व्यवस्थित सविस्तर मांडणी आपण त्याच्यात केलेली आहे. पण त्याच्याकडे कुठल्या माध्यमांनी, कुठल्या वृत्तपत्रांनी, रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजे काही चांगले एक्झाम्स आहेत हा. म्हणजे व्यक्तिगत जर का पाहिलं, मी तुम्हाला एक चांगलं उदाहरण सांगतो. माझ्याकडे एकदा एक 10-12 जण मुलं आली अचानक ऑफिसमध्ये आणि ते म्हणले आम्हाला जरा भेटायचं. म्हणलं का भेटायचं? मी जरा कामात होतो खूप. जरा कामात आहे मी. काय? ते म्हणजे काय नाही, आम्ही सगळे UPSC आणि MPSCचे विद्यार्थी आहोत. बरं, मग तेवढे काय आमचा जो अभ्यास करतो आम्ही स्पर्धा परीक्षांसाठी, त्यातला नंबर 1 काय असेल तर तुमची ब्लूप्रिंटचा आहे का? आपली ही जी ब्लूप्रिंट आहे पक्षाची, हा दुसरा भाग आहे. त्याच्या अगोदर पक्षाचं एक संकेतस्थळ आहे. त्याच्यामध्ये जय महाराष्ट्र म्हणून एक सेक्शन आहे. तर तुम्ही बघा, त्याच्यामध्ये महाराष्ट्राची इत्थंभूत माहिती आहे. म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा आर्थिक, लोकसंख्या, समाजशास्त्र सगळं आहे. म्हणजे तेव्हा त्यांनी सांगितलं ह्या 2 गोष्टी तुमच्या पक्षाची वेबसाईट, संकेतस्थळ आणि ही ब्लूप्रिंट, ह्या 2 गोष्टी जर का आम्ही अभ्यास केला तर आम्हाला महाराष्ट्रात दुसरीकडे रेफरन्सला जावं लागत नाही. वाव. त्याच्यानंतर काही खूप वैयक्तिक अशा प्रकारचे काही खूप चांगले अभ्यासक, काही लोक, काही इंटरनॅशनल क्षेत्रातले पण लोक हे आले होते. तुम्हाला एक गंमत सांगतो, आम्ही या ब्लूप्रिंटचा काही भाग जर्मन भाषेमध्ये, काही भाग फ्रेंच भाषेमध्ये आणि सांगायला हरकत नाही काही भाग चायनीज भाषेमध्ये सुद्धा केलाय. ओके. अशासाठी की फक्त मराठी जाणणाऱ्या लोकांना कशासाठी पाहिजे, हे इंग्लिशमध्ये पण आलं पाहिजे. हे आपलं इंग्लिशमध्ये तर आहेच. तुम्ही इंग्लिशमध्ये बघितलेच असेल. पण फ्रेंच, जर्मन आणि चायनीजचा भाग थोडा आहे, अगदी त्याचं एक्झिक्युटिव्ह समरी आहे. पण फ्रेंच आणि जर्मन भाषेमध्ये आम्ही पण त्याचं हे केलं. त्यासाठी की जगाला कळलं पाहिजे ना, ज्यांना इंग्रजी येत नाही, ज्यांना मराठी येत नाही, त्यांनाही महाराष्ट्राविषयी, त्यांनाही महाराष्ट्राच्या एका राजकीय पक्षाची व्हिजन काय आहे ती कळली पाहिजे, असं त्यामध्ये मांडलं. पण त्या मानाने इथले माध्यमं, इथले वृत्तपत्र, इथल्या सामाजिक संस्था, आता खरं सामाजिक संस्थांमधले लोक, मी तर तिथूनच आलो की खरं म्हणजे मी त्यांच्याबरोबर 25-30 वर्ष काम करे, अजूनही करतो. पण त्यातल्या कोणी त्याच्यामध्ये काय फार वाचन केलंय, फार क्रिटिकली काहीतरी बोललंय. पण मी तुम्हाला गंमत सांगतो, आम्ही कौतुक करण्यासाठी, आय वॉज नॉट फिशिंग फॉर कॉम्प्लिमेंट. बरोबर. की मला आमचं कौतुक करा, नव्हे आमच्यावर टीका करा. म्हणजे आमच्याकडे आम्ही जे मांडलंय आहे ते अर्धवट आहे का तर सांगा. आमचं समजा चुकलं आहे का सांगा. बरोबर असेल तर सांगा, तेही सांगा. पण तेही काही झालं नाही. मला याचं फार येतं. म्हणजे मला असं वाटतं की महाराष्ट्र हा शिकलेल्या लोकांचा, पुढारलेल्या लोकांचा आहे. पण असं काय झालं, मी अजून त्याच्यावर विचार करतोय. पण रिस्पॉन्स महाराष्ट्र म्हणून हा अजिबात चांगला नव्हता. व्हेरी सॅड. पण याच सुमारास तुमची रतन टाटांबरोबर देखील एक सेशन झालेलं होतं या ब्ल्यूप्रिंट वरतीच. त्याचा अनुभव कसा होता? हा, मग आम्ही काय केलं होतं की जेव्हा ब्लूप्रिंट महाराष्ट्राला सादर करण्याच्या आधी काही नामवंत लोकांना, त्या क्षेत्रातल्या महत्वाच्या लोकांना ती दाखवायची, असं आमचं एक प्लॅनिंग होतं. आणि त्याच्यामध्ये आम्ही काही अतिशय निवडक अशा काही लोकांशी तेव्हा आम्ही टाटा साहेबांना पण ती दाखवली होती आणि त्यांना त्यातला अतिशय आवडला होता. त्याचा टुरिझमचा भाग पण खूप अप्रिशिएट त्यांनी केला होता. मला आठवत आहे जवळजवळ 40 मिनिटं आमचं प्रेझेंटेशन झालं होतं आणि ते खरोखरच त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने अप्रिशिएट केलं होतं. ओके. 2014 ब्ल्यूप्रिंट तुम्ही प्रेझेंट केली. आज 2020 आणि प्रामुख्याने 2020 आपण एका पॅन्डेमिकच्या थ्रू आपण जात आहोत. लॉकडाऊन आणि त्याच्यानंतर बदललेले संदर्भ. तर आता तुम्हाला काय वाटतं की ही ब्ल्यूप्रिंट आता रिलेटेबल आहे की काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल? नाही, फ्रँकली बोलायचं तर ती ब्लूप्रिंट हा एक टप्पा आहे. म्हणजे खरं म्हणजे इफ यू आस्क मी, आय वुड नॉट लाईक टू गो बॅक टू दॅट ब्लूप्रिंट नाव. याचं कारण असं, म्हणजे ओके फाईन, आम्ही ते काम केलं. अल्टिमेटली आम्ही एनरिच झालो, आम्ही श्रीमंत झालो, आम्हाला ज्ञान मिळालं, एक पर्स्पेक्टिव्ह मिळाला, ही गोष्ट झाली.
पण आता ते डॉक्युमेंट फार रिलेट करू असं नाहीये, असं असं माझं मत आहे, टू बी व्हेरी फ्रँक. हा, इट हॅज अ स्ट्रक्चर, इट हॅज अ पर्स्पेक्टिव्ह. कारण अनेक गोष्टी बदलल्या. म्हणजे 2006 ते 2020, 2006 मध्ये पक्षाची स्थापना झाली आणि 2014 मध्ये ही ब्लूप्रिंट आली. म्हणजे 2006 ते 2014 या 8 वर्षाच्या काळातून ती प्रोसेस मधून ती 2014 ला ब्लूप्रिंट आली. 2014 नंतर देशामध्ये आणि जगामध्ये खूप बदल झाला. म्हणजे मी असं म्हणेन की 6 वर्षामध्ये जग एकदा नव्हे दोनदा तरी बदललं. बरोबर. पॅन्डेमिक मध्ये बदललं आणि पॅन्डेमिकच्या अगोदरच्या 5-6 वर्षामध्ये बदललं. त्याच्यामुळे त्याच्याकडे परत एकदा रिव्हिजिट ती केली पाहिजे, त्याच्याकडे परत एकदा गेलं पाहिजे आणि ती त्या नव्या या पोस्ट पॅन्डेमिकच्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये ती पुन्हा पाहिली पाहिजे. ओके. आता ब्ल्यूप्रिंट हा विषय थोडासा बाजूला ठेवून आपण पर्यटन या मुख्य मुद्द्याकडे येऊया. महाराष्ट्रामधलं पर्यटन अजून देखील अनफॉर्च्युनेटली एक शहरी भागापुरतच सीमित आहे, की म्हणजे तुम्हाला टुरिझम सेक्टरमध्ये काम करायचंय तर तुम्हाला नागपूर, मुंबई, पुणे, नाशिक किंवा कोल्हापूर वगैरे अशा ठिकाणी तुम्ही राहून तुम्ही तिकडेच्या ट्रॅव्हल कंपनी, टूर ऑपरेटर्स ह्या अशा गोष्टींमध्येच आपलं काम प्रायव्हेट लेवलला सीमित आहे. आज जो एक मुख्य प्रॉब्लेम असा झालेला आहे की या पॅन्डेमिक नंतर लाखो जॉब्स गेलेले आहेत. टुरिझम या एकलवत्या सेक्टरमध्ये लाखो जॉब्स गेलेले आहेत आणि बाकीच्या पण सेक्टर्सला ऑब्व्हियसली त्याची झळ पोचलेली आहेच. आता ही सगळी मुलं जी जॉबलेस आहेत, आता त्याच्यापैकी कितीतरी मुलं आपल्या आपल्या गावी परत गेलेली आहेत. पण तिथे जाऊन लोकल टुरिझम त्यांना काही पैसे मिळवून देईल अशा पद्धतीच्या होप्स त्यांच्याकडे नाही आहेत, ज्या असायला हव्या होत्या. कोणीतरी औरंगाबाद मध्ये जाऊन की हा बाबा ठीक आहे, माझं मुंबईला काही नाही चाललं, पण मी औरंगाबाद मध्ये राहून काहीतरी काम करतो, मी इकडचं अजंता एलोरा दाखवतो, मी पैठणला लोकांना घेऊन येतो, किंवा मी सिंधुदुर्गामध्ये आहे तर मी तिकडचं काहीतरी दाखवतो, मी पुण्याचं आहे तर मी तिकडच्या बुद्धिस्ट केव्स दाखवतो, मी त्यांना कारला भाज्याला घेऊन जातो. अशा पद्धतीचं काही होताना त्या होप्स निर्माण होताना दिसत नाहीयेत. त्याबद्दल तुमचं मत सांगाल का? नाही, मला असं वाटतं की आपण ना त्या संपूर्ण टुरिझमकडे ना अजून फार होलिस्टिकली बघितलेलं नाही. म्हणजे कसं, मी तुम्हाला सांगतो आता खरं, म्हणजे आपण आता ह्याच्या पुढचा विचार करायचा असेल तर पॅन्डेमिक नंतर सायकोलॉजीच्या दृष्टीने जरा बघा, सोशल सायकोलॉजी, लोक घरी बसलेले आहेत आणि आपल्या 5 महिने 6 महिने, आज जवळ 5.5 महिने झाले. मला अजून असं वाटतं की अजून 2-3 महिने तरी ते राहील, कदाचित थोडं जास्त राहील. टुरिझम क्षेत्र निश्चितपणे गेल्या एक संपूर्ण वर्षभर तरी अतिशय वाईट जाईल. पण होप्स उलट नाही होणार. नंतर प्रत्येक माणसाला असं वाटेल की मी बाहेर गेलं पाहिजे, मी काहीतरी बघितलं पाहिजे, मी काहीतरी नवीन एक्सप्लोअर केलं पाहिजे, मला निसर्गात जायचंय, मला इथे मला बाहेर पडायचं घराच्या. आणि मला आता हा जो एक रश येईल बघा, प्रचंड रश, ही एक संधी आहे टुरिझम क्षेत्राला स्वतःला रिशेप करण्याची, एक रिइन्व्हेंट करण्याची. फर्स्ट क्लास संधी एक. दुसरं, टुरिझम इज ए नॉलेज क्रिएटिंग इंडस्ट्री. म्हणजे कसं, जिज्ञासा किंवा वेगवेगळा समजून घेण्याचं इंडस्ट्री आहे ती. तर ती त्याच्याकडे तसं पाहायला पाहिजे. म्हणजे आता उदाहरणार्थ शाळामध्ये ट्रिप्स आहेत. व्हॉट इज ट्रिप? शाळेची ट्रिप म्हणजे काय होतं मला सांगा. टुरिझम आहे ते. तेव्हापासून मुलांना आपण त्याची सवय लावू शकतो. म्हणजे का नको आपण असं करायला की मुलंच त्यांची एक टुरी. म्हणजे मला आठवते आमच्या शाळेमध्ये शाळेचं कॅन्टीन आणि शाळेचं स्टोअर, म्हणजे वया, पेन्सिली, पेन विकणार, हे मुलं चालवायची. वाव. आता आज हो त्यावेळी. आणि तुम्हाला एक गंमत सांगतो, म्हणजे योगायोग नाही येतो, त्यावेळी जी कॅन्टीन मॅनेजमेंट करणारी मुलं आहेत ती आज हॉटेल्स चालवतात, मोठी मोठी हॉटेल्स चालवतात. तेव्हा 7वी 8वी असताना स्टोअर्स चालवणारी जी मुलं होती ती आज मोठे व्यापारी आहेत पुण्यामध्ये. साहजिक आहे ना. तसं जर का आपण शाळेमध्ये ट्रिप काढायची तर मुलांना सांगितले, चला तुमची एक छोटी टुरिंग एजन्सी आहे,
म्हणजे जसं आपण शाळा सुरू झाली तर 7वीतल्या मुलांना सांगितलं की तुम्ही 5 जण मिळून तुमची एक टुरिस्ट एजन्सी आहे आणि तुम्ही सगळी ट्रिप ऑर्गनाईज करायची. काय झालं म्हणजे हे शाळेपासून जसं कल्चर डेव्हलप होईल, मला असं वाटतं की पोस्ट पॅन्डेमिक तर टुरिझमला एक तुफान उधाण येणार आहे बघा. म्हणजे असं समजूच नका म्हणजे की अरे बापरे काय नाही, समजा एक 10 वर्षाचा काळ पाहिला आता पुढच्या, तर आपण असं म्हणू हा 2019-20 जरा वाईट गेलं बाबा, 2021 पण जरा थोडस हे गेलं, पण 22, 23, 24, 25 सगळी कसर भरून काढली. मग काय होणार आहे, लोक काय पाहणार आहेत, लोक कशा प्रकारचा टुरिझम याच्याकडे जाणार आहेत याचा विचार व्हायला पाहिजे. आणि मला ना असं वाटतं की हा विचार फक्त सरकारने करायला पाहिजे असं नाही. मला असं वाटतं याच्यामध्ये की टुरिझम म्हणजे जसं बघा काय इंडियन मेडिकल काउन्सिल आहे किंवा अशा प्रकारच्या इंजिनियर्स असोसिएशन आहे, किंवा तसं ना टुरिझम या क्षेत्रामध्ये अकॅडमिक इंटरेस्ट असणाऱ्या लोकांची एक काउन्सिल आपण स्थापन केलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे की ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंट वगैरे हा नंतरचा भाग आहे. म्हणजे पण ऍज अ सेक्टर आपल्याला आपला विकास करायचा असेल तर काय करता येईल. आपलं हे पॅन्डेमिक गेल्यानंतरचा वर जाणारा सेक्टर, जो कम्प्लीट वर जाणारा सेक्टर असेल हा टुरिझम असेल. तुम्हाला साधी गोष्ट अगदी वेगळं, सह्याद्री हा जगामधल्या नंबर 2चा बायोडायव्हर्सिटी एरिया आहे. म्हणजे काय की पशु पक्षी प्राणी फुलं झाड झाडोरा याच्यातली वैविध्यता हे अमेझॉन नंतर सह्याद्रीमध्ये नेक्स्ट टू अमेझॉन. म्हणजे खरं म्हणजे अमेझॉन काही बाबतीमध्ये अमेझॉन पेक्षाही चांगली आहे. कुठे दाखवतो आपण, मराठी माणसाला पण दाखवत नाही. हो, म्हणजे आपल्याला कुठे माहिती आहे म्हणजे काय, किती प्रकारची फुलं आहेत, किती प्रकारचं गवत आहे, किती प्रकारचे किडे आहेत, किती प्रकारची फुलपाखरं आहेत, हे आपण दाखवलं पाहिजे. अतिशय चांगल्या पद्धतीने दाखवलं पाहिजे. यातून काय होईल, मी याच्याकडे परत एक राजकारणाचा माणूस म्हणून याच्यामुळे असं होईल की माझी जी पुढची जनरेशन आहे ना ती उत्सुक होईल, ती जिज्ञासू होईल. ती नुसतीच काहीतरी करून भटकायचं आणि काहीतरी परत यायचं आणि कुठेतरी काहीतरी खाऊन परत यायचं हा एक भाग झाला. हा एक मानसिक शिकायचंय मला, माझा हे समजून घ्यायचंय. आता नॅशनल जिओग्राफिक कशी सुरुवात झाली माहिती तुम्हाला. नॅशनल जिओग्राफिक ही मुलांच्या पालकांनी शाळेत भूगोल नीट शिकवत नाहीत म्हणून सुरू केलेली संस्था आहे. हो का? हो, त्याच्यावर मी लिहिलंय, त्याच्यावर मी सविस्तर लेख लिहिलाय की नॅशनल जिओग्राफिक मध्ये काय झालं की अमेरिकेमध्ये एका शाळेच्या बाहेर काही पालक एकमेकांशी गप्पा मारत होते की काय म्हणे हल्ली मुलांना भूगोल शिकवतात, काही कळतच नाही हो त्यांना. तर एक तिथली बाई म्हणाली, म्हणे माझ्या भावाने एक नवीन यंत्र आणलंय, त्याला काहीतरी कॅमेरा असं काहीतरी म्हणतात म्हणे. तर त्याच्यातून आपण भूगोल मुलांना सांगूया म्हणून त्यांनी जिओग्राफी क्लब काढला शाळेच्या बाहेर. आणि मग नंतर कट टू संपूर्ण अमेरिकेतला भूगोल शिकवायचा कसा हे नॅशनल जिओग्राफिकने सुरुवात केली. तसं सरकार नाही काय करणार. आपल्याला सरकारच्या पेक्षा पलीकडे टुरिझम क्षेत्रामधल्या लोकांनी बसून 2021 नंतरची व्हिजन मांडली पाहिजे महाराष्ट्रामध्ये आणि तशी तयारी केली पाहिजे. आणि खूप प्रचंड स्कोप आहे. आता तुम्हाला सांगतो, आपण महाराष्ट्र आर्किटेक्चर असं कधी डिस्प्ले केलंय जगासमोर? नाही. शोकेस केलंय का? नाही. हेमाडपंथी आर्किटेक्चर आहे आपल्याकडे, ज्याला आपण म्हणतात, की मंदिरांचा जो प्रकार आहे तो कुठे गेला? आपल्याकडे लेणी आहेत, वेगवेगळ्या प्रकारची लेणी आहेत. फक्त लेणी टुरिझम महाराष्ट्रात यायचं आणि मी फक्त पुढचे 8 दिवस महाराष्ट्रातली लेणी बघणार. मग कैलास याच्यापासून आपलं अजिंठा, एलोरा, तिथलं कैलास लेणं असेल, घारापुरी असेल, कार्ला असेल, भाज असेल, म्हणजे अशा प्रकारच्या ह्याच्यामधून त्यावेळेस मराठी संस्कृती दिसतेली. किंवा आता आर्किओलॉजिकल साइट्स आहेत महाराष्ट्रामध्ये. बरोबर. ते काय, व्हॉट इज आर्किओलॉजी? म्हणजे समजा 10वी-12वीच्या मुलांना घेऊन आपण आर्किओलॉजी साइट्सला गेलो आणि त्यावेळेचा महाराष्ट्र त्यांना सांगितला, फॅन्टास्टिक आहे ते. आणि आर्किओलॉजी क्लब स्थापन होतील, जिओग्राफी क्लब स्थापन होतील. गव्हर्नमेंट हे फक्त योग्य इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यासाठी आहे. म्हणजे गव्हर्नमेंट म्हणजे हाडं बिड हा स्ट्रक्चर सांगाड आहे, त्यातला प्राण घालण्याचं काम आपलं आहे. राईट. ते प्राण घालण्याचं काम आपण करू. मला असं वाटतं की तुमच्यासारख्या लोकांनी एक, जसं आपण नॅशनल जिओग्राफिक सोसायटी आहे तसं महाराष्ट्र पर्यटन विकास हा शब्द फारच गुळगुळीत झाला, पण महाराष्ट्र पर्यटन अभ्यास केंद्र स्थापन केलं पाहिजे.
राईट. त्यातून तुम्ही सेमिनार्स घेतले पाहिजे, ज्याच्यातून आपण वेगवेगळ्या प्रकारचं कुठे कुठे स्कोप आहे ते पाहिलं पाहिजे. हौशी गाईड्स असू शकतात ना. समजा एखादी एक पुण्यामध्ये एक हाऊसवाईफ आहे, समजा तिला इंटरेस्ट आहे, तर पुणे दाखवायचं असेल समजा, का नाही जाऊ शकणार ती? जाऊ शकेल. काय आता मी ऑक्सफर्डला होतो, आणि आमचं ऑक्सफर्डचं हेड ऑफिस ऑक्सफर्डला आहे. तिथे ऑक्सफर्डला वॉक्स ऑफ ऑक्सफर्ड म्हणून एक टूर होती. म्हणजे ऑक्सफर्डमध्ये चालण्याची ठिकाणं. मी तुम्हाला सांगतो, पुण्यामध्ये चालण्याची ठिकाणं आहेत. एम्प्रेस गार्डन आहे, पुणे विद्यापीठ आहे, टेकडी आहे, हडपसरचा काही एरिया आहे, इकडे आमच्या कात्रजच्या पलीकडे छान वॉक्स आहेत. ते डेव्हलप करू शकतो आपण. त्या वॉक्स मध्ये टुरिस्टांना सांगू शकतो की हे झाड बघा, हे झाड आहे 400 वर्षापूर्वीचं, हे बघा, इथे विहीर बघा, ही झाड. मग त्याच्यामध्ये बॉटनी आहे, झुलॉजी आहे, किडे आहेत, फुलपाखरांचा अभ्यास आहे, असे कितीतरी गोष्टी करू शकतात. आज महाराष्ट्रामध्ये किंवा पुण्यामध्ये, मी पुण्याचं उदाहरण घेतो कारण मी एक उदाहरण घेतलं म्हणजे बरं पडेल. बरोबर. तसंच ठाण्यात असणार, तसंच नाशिकमध्ये, नागपूर, औरंगाबादच्या आसपास असणार की झुलॉजी क्लब आहे, बॉटनी आहे, बॉटनीचा अभ्यास करणारे काही नॉन प्रोफेशनल्स आहेत. तर असे सगळे जोडून घेतले पाहिजे. आणि मला असं वाटतं की हे जर का आपण पर्यटन अभ्यास केंद्र, असं अभ्यास हा शब्द बघा काय ते सोपं, पण पर्यटनामध्ये अकॅडमिक इंटरेस्ट असणाऱ्या लोकांचं एक काउन्सिल करून आपल्या या छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीज आपण सुरू करू शकतो. ऍक्च्युली जसं तुम्ही वॉक्स बद्दल बोललात, तर तशाच पद्धतीने एक्सपिरियन्शियल टुरिझम हा एक नवीन एक जॉनर आता म्हणजे फार पॉप्युलर व्हायला लागलाय. की नाव पीपल वॉन्ट टू गो बियॉन्ड दॅट टुरिझम, की ज्याच्यामध्ये ते कारमध्ये बसलेत आणि तुमच्या लेफ्ट साईडला अमुक आहे आणि तुमच्या राईट साईडला अमुक. आता लोकांना त्याच्या बियॉन्ड जाऊन काहीतरी करायचंय, की जर इथे जाऊन मी पॉटरीमध्ये, तर ओके, लेट मी डू इट माय सेल्फ. ओके, इकडे जर कुठे, जसं आपल्याकडे सगुना फार्म्स आहे इथे मुंबईच्या जवळ, तर तसंच आहे की सगुना फार्म्स मध्ये तुम्ही गेलात आणि यू ऍक्च्युअली बी अ फार्मर फॉर अ डे, यु नो. तर तशा पद्धतीचं एक्सपिरियन्शियल टुरिझम करणं इज द नीड ऑफ द डे. आणि हे जर आपण एका अर्बन पातळीवरून, शहरी पातळीपासून रुरल पर्यंत जर घेऊन गेलो, म्हणजे मुंबई पुण्यापासून खिचून आपण औरंगाबाद, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा अशा ठिकाणी, वेगवेगळ्या ठिकाणी जर घेऊन गेलो, तर मला असं वाटतं की आपण फार जॉब्स याच्यामध्ये क्रिएट करू शकतो. प्रचंड जॉब्स क्रिएट करू शकतो. लोणार आहे. हो, लोणार हे जगामधलं नंबर 2चं क्रेटर आहे. ते त्याच्या आसपास कितीतरी गोष्टी. अरे उदाहरणार्थ विदर्भातली जंगल आहे, चिखलदरा आहे, किंवा आता यवतमाळमध्ये खूप मोठे तलाव आहेत. भंडारा हे तलावांचा जिल्हा आहे. बरोबर. कोल्हापूरचं काय, चपलांपासून ते अनेक प्रकारच्या तिथे. मी काय म्हणतो की या कोल्हापुरी चपला कशा बनवतात? म्हणजे जसं ते तुम्ही ह्याला गेलात, श्रीलंकेला गेलात, किंवा थोडस उटीच्या आसपास जिथे चहाचे मळे वगैरे, किंवा इकडे आसामला थोडे ते चहा दाखवतात, तुम्हाला चहा देतात, मग चहाचे वेगवेगळे फ्लेवर्स आहेत. उत्सुकता आहे, म्हणजे चहा कसा बनतो, कॉफी कशी बनते, तशा प्रकारचा कोल्हापुरी चप्पल कशी बनते, एक वन डे, एक हाफ अ डे टूर. मग शेवटी तुम्ही तिथे दुकानामध्ये मांडा आणि विका ना भरपूर. म्हणजे बरोबर. मग तिथे त्याचे असे खूप जॉब्स तयार होऊ शकतात. टुरिझम हा फक्त मौज मजा करण्याचा इंडस्ट्री असं समजू नये. टुरिझम हा हे उत्सुकता निर्माण करण्याचं, जिज्ञासा निर्माण करण्याचं क्षेत्र आहे. बरोबर. त्याच्यामुळे ते शाळेशी जोडता येईल, विद्यापीठाशी जोडता येईल, रिसर्च इन्स्टिट्यूटशी जोडता येईल. आता डेक्कन कॉलेज आहे पुण्यामध्ये, त्याच्यामध्ये आर्किओलॉजी आहे, अँथ्रोपॉलॉजी आहे. म्हणजे महाराष्ट्राचा गेल्या 10,000, 15,000, 40,000, 50,000, 1,00,000, पुण्याजवळ गहुंजेजवळ 4.5 कोटी वर्षांपूर्वीची गुहा दाखवतात. तेवढी फॅन्टास्टिक प्लेस आहे. म्हणजे गहुंजचे जे स्टेडियम आहे, जे याचं क्रिकेटचं स्टेडियम आहे, त्याच्या मागे टेकडी आहे, त्या टेकडीवरचं ते, इनफॅक्ट त्या गुहेपासून बाहेर आलं की ते स्टेडियम दिसतं समोर. मला इतकी मजा वाटली की मी 4.5 कोटी वर्षाच्या एका घरातून बाहेर आलोय आणि मी आताच्या क्रिकेटचं स्टेडियम बघतोय. व्हॉट अ फॅन्टास्टिक एक्सपिरियन्स. आता तिथे 4.5 कोटी वर्षापूर्वी माणूस होता.
का नव्हता? काय होतं? म्हणजे ती गुहा जुनी आहे, तिथे कोणी होतं का, राहत होतं का? मग असं काहीतरी करता येईल का, की त्यावेळेस माणूस कसा राहत होता, 10 लाख वर्षापूर्वी, 5 लाख वर्षापूर्वी, 2 लाख वर्षापूर्वी माणूस कसा राहत होता, तसं एक काहीतरी करणं, ते लोकांना सांगणं. बरोबर. जसं सेमाडोहला मेळघाटमध्ये असं एक एक्सपिरियन्शियल तुम्ही असं म्हणता, तसं या इथल्या जंगलामध्ये पूर्वी काय काय होतं अशा प्रकारचं. किंवा फॉसिल म्युझियम मी आता मध्य प्रदेशमध्ये एका ठिकाणी पाहिलं आहे. फॉसिल्स आहेत तिथे वेगळ्या प्रकारचे. त्यातून टुरिझम इज डेफिनेटली इज नॉट ओनली फन आणि एंटरटेनमेंट इंडस्ट्री. इट्स अ नॉलेज इंडस्ट्री. इट्स अ इंडस्ट्री विच इन्व्हॉल्व्स पीपल, आणि मग त्यांचे संपूर्ण, ज्याला आपण जिज्ञासा म्हणतो, त्यांचा इंटरेस्ट कल्चर आणि हिस्ट्री विषयी वाढण्यासाठी अशी अतिशय महत्वाचं क्षेत्र आहे. आपल्याकडे म्हटलंय सत्यम शिवम सुंदरम. सुंदरतेचं महत्व सत्या एवढंच आहे आणि निर्मिती एवढंच आहे. सुंदरता आपल्या वातावरणात आली पाहिजे, आपल्या अंगात भिनली पाहिजे. मी पुन्हा एकदा सांगतो की हे अवघड नाहीये. दुसऱ्या महायुद्धाने युरोप पार बेचिराग केला, पण लोक नाही खचली. त्यांनी पुन्हा नव्या जोमाने युरोप उभा केला. आज इंग्लंड, फ्रान्स, पोलंड, जर्मनी, ऑस्ट्रिया, जपान, रशिया हे देश पाहून विश्वास बसत नाही की इथे दुसरं महायुद्ध झालं होतं. मी एकदा परदेशात गेलो असतानाची एक आठवण सांगतो. तिथे प्रत्येक शहरातल्या, गावातल्या रस्त्यावर फिरताना मला एक अजब प्रकार दिसला. तिथे प्रत्येक घराच्या बाहेर फुलांची सजावट असायची. सजावट म्हणजे प्रत्येक त्यांची गॅलरी, त्यांचे वरांडे सगळे हे फुलांनी सजवलेले असायचे. त्याची रचना बघून मला गंमत वाटली. मी ज्यांच्याबरोबर फिरत होतो ते स्नेही तिथलेच होते. मी त्यांना विचारलं की इथल्या थंड वातावरणात फुलं टिकतात म्हणून हे लावतात का? ते म्हणाले, छेचे, इथे एक समज आहे खूप वर्षापासूनचा. जे घर सुंदर सजवलेलं, त्या घरातील स्त्री ही चांगली अभिरुची असलेली आणि चांगलं आदरातिथ्य करणारी असणार. ज्या घराबाहेरची सजावट चांगली, त्या घरातल्या स्त्रीचं घराकडे लक्ष आहे असं ते समजतात. मला गंमत वाटली. गंमत याच्यासाठी वाटली की सत्यम शिवम सुंदरम हा मंत्र आपण जगाला दिला, पण दुर्दैवाने आपणच हा मंत्र विसरल्यासारखं आजकाल वागतोय. आपल्याला हे सगळं बदलायला हवं. महाराष्ट्राचं फक्त दिसणं नाही तर असणं सुधारायला हवं. बदल फक्त वरवरचा नाही तर तो आपल्या वृत्तीत यायला हवा. आपल्या वागण्यात, बोलण्यात, सार्वजनिक कार्यक्रम घेण्यात, किंबहुना राजकारणात देखील आपल्याला बदल घडवायचा आहे. कामाच्या पद्धतीत, कामाच्या झपाट्यात सर्वत्र हे दिसलं पाहिजे. आपल्याला महाराष्ट्र सुंदर केला पाहिजे. महाराष्ट्र सुंदर म्हणजे रस्ते, नद्या, शाळा, सरकारी कार्यालय, बागा, सगळं वातावरण सुंदर केलं पाहिजे. मन प्रसन्न तर ते मन स्वप्न पाहिल मोठी. महाराष्ट्राला मोठं करण्याचं, संपन्न करण्याचं स्वप्न आपल्याला पाहायचंय. एका उत्तम मराठी समाजाचं स्वप्न. हे सारं सुरू होईल सुंदर राहण्यापासून, सुंदर रचनेपासून. ही सुंदर रचना हीच आपल्या महाराष्ट्राच्या विकासाच्या आराखड्याची गुरुकिल्ली. हीच आपली कार्यसंस्कृती, हीच आपली दिशा, सुंदर आणि संपन्न महाराष्ट्राची. थँक्स अनिल सर. थँक्स अ लॉट. तुम्ही आम्हाला हा जो वेळ दिलात आणि त्याच्यामध्ये फार चांगलं मार्गदर्शन केलं. थँक्स अ लॉट फॉर दॅट. जाण्या अगोदर प्लीज टेल द व्ह्युअर्स ऑफ द चॅनल टू सबस्क्राईब मॉन्क ऑन द गो अँड युअर ओव्हरऑल एक्सपिरियन्स. हो, एक तर मला हे मुळात नाव फार आवडलं, मॉन्क ऑन द गो. म्हणजे मॉन्क हू सोल्ड हिज फेरारी. दिस मॉन्क डझंट हॅव अ फरारी. पण and therefore this monk is not selling the Ferrari. मला असं वाटतं ते म्हणजे मॉन्क ऑन द गो या नावातच एक क्रिएटिव्हिटी, एक वेगळा एक इमॅजिनेशन आहे. खूप तसंच खूप इमॅजिनेटिव्ह अशा प्रकारची पर्स्पेक्टिव्ह आहे या संपूर्ण मॉन्क ऑन द गोला. तर हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि हे चॅनल सबस्क्राईब करा मी यासाठी म्हणतो की हे चॅनल जे आहे ना, ते महाराष्ट्रामध्ये टुरिझम, महाराष्ट्रातली संस्कृती, हे बघा, टुरिझम ही संस्कृतीशी संबंधित आहे. मराठी संस्कृती आणि टुरिझम हे याविषयीची लोकांमध्ये संवाद सुरू होणं आणि इंटरॅक्शन्स वाढणं, उत्सुकता वाढणं यासाठी काम करणारे आहे. त्यासाठी जरूर सबस्क्राईब करा.
आज मला तुम्ही इथे बोलवलं, मला या सगळ्या विषयाशी परत एकदा ब्रशअप करता आलं, पुन्हा एकदा भेटता आलं, अतिशय चांगलं वाटलं. आणि असं भेटण्याच्या बरोबरच आपण एकदा प्रत्यक्ष पण भेटण्याची पण मला इच्छा आहे. नक्कीच. मनपूर्वक धन्यवाद. जय हिंद. थँक्स अ लॉट. जय. थँक्यू.